मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथे दिवंगत वारकरी हरिभक्त पारायण नारायण यशवंत फडतरे यांच्या स्मरणार्थ 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवास ग्रामस्थ आणि कीर्तन शौकीनांचा चांगला प्रतिसाद मिळाला। पांढरीचा माळ या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बाल कीर्तनकार हरिभक्त पारायण, दर्शन महाराज वाघाडी खानदेश, राजेंद्र पोळ शामगाव, बाल कीर्तनकार तेजस पोळ शामगाव, ओंकार महाराज उपाळे यांची सुश्राव्य कीर्तन झाली। सर्वच कीर्तनकारकांनी मनुष्य जन्मातील अध्यात्माचे महत्व लोकांना चांगल्या पद्धतीने पटवून सांगितले। दैनंदिन भजन पूजन करण्याबरोबर आई वडिलांच्या सेवा करावी, स्वतः बरोबर समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करून दाखवावे असे आवाहन केले। राजेंद्र पोळ यांनी कीर्तनात दिवंगत नारायण मास्तर यांनी वाकेश्वर गावात अध्यात्म क्षेत्राचा प्रसार व्हावा यासाठी दिलेले योगदान तसेच या गावचा दिवंगत ज्येष्ठ कीर्तनकार नामदेव अप्पा शामगावकर यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधांची उजळणी केली। शामगाव येथील गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हरिपाठ, काकडा आणि कीर्तन साथ केली। यावेळी शंकर आबा शामगावकर यांचे मृदुंग वादन झाले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ फडतरे, लक्ष्मण फडतरे यांच्यासह ग्रामस्थ भजनी मंडळाने विशेष योगदान दिले। वंशाच्या पुण्याने मुलगा उदार होतो आणि स्वतःच्या पुण्याने मुलगा श्रीमंत होतो। सुंदर श्लोकावर सुभाषितकार सांगतात, सुशील मात्र पुण्येन पितृपुण्यन चतुरता, औंदार्य वंश पुण्यन आत्मपुण्यन सभाग्यता। आपण श्लोक गोड सांगायचे। सुशील म्हणजे सात्विक, आईच्या पुण्यानं मुलगा सात्विक होतो। सगळी लेकरं उभे, आईची पुण्य यांच्याकडे सात्विकता आली, अध्यात्माचं शिक्षण घेत आहेत, याचं कारण आहे सात्विकता येते आईच्या पुण्याने। चतुर पोरग होत, चतुर चतुर हे बापाची पुण्य असते। उदार जन्माला येतो, उदारत्व येतं, औंदार्य आलं कर्णाला, कोणाची नाही, वंशाची पुण्य। उदारता येण्याकरता वंशाची पुण्य लागते आणि श्रीमंत होण्याकरता स्वतःची पुण्य लागते। म्हणून आपली श्रीमंती टिकण्याकरता पुण्य करायचं आणि गरिबानं पुण्य का करायचं? रवी महाराज, गरिबानं पुण्य एवढ्या करता करायचं, आपली गरिबी जावी म्हणून गरिबानं पुण्य करायचं आणि श्रीमंतानं पुण्य का करायचं? तर आपली श्रीमंती टिकावी म्हणून श्रीमंतानं पुण्य करायचं। आता श्लोक फिरव, शास्त्रकाराने श्लोक फिरवला। तो श्लोक असा आहे, आईच्या पापानं मुलगा उन्मत्त होतो, बापाच्या पापानं मुलगा मूर्ख होतो, वंशाच्या पापानं कंजूस होतो आणि स्वतःच्या बाबांना मी धन्यवाद देईल बरं तात्या। त्रिदिनी कीर्तन महोत्सव त्यांनी या ठिकाणी आपल्या मास्तरांच्या पश्चात त्यांचा करतायत, त्यांना 100% धन्यवाद देईल। आई बाबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावरती। अरे आपल्या अंगाची कातडी काढली आणि कातडी काढून त्याच्या चपल्या शिवल्या आई बाबांच्या पायामध्ये घातल्या ना, तरी आई बाबांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही। एवढे आई बाबांचे आपल्यावरती उपकार आहे। खरं सांगा, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम निघाले। चव्हाण महाराज आहेत का तुमच्याकडे? कुठं जाऊ नाही ना, काढा काय का दवा किशोरला, मी देतो पहिली देणगी। ज्या आईनं आणि बाबांनी तळ हातातल्या फोडासारखा आपल्या लेकराला जपतात हो। रात्रीचा ती बाई रात्रीचा दिवस करते, दिवसाची रात्र करते। अरे वरून धोधो धोधो पाऊस पडत असेल तर वरून छप्पर जर गळत असेल तर ती माय रात्र रात्रच मांडी घालते। अरे त्या बाळाच्या अंगावरती टाकण्याकरता सुद्धा काही नसावं अशा बाळाला आपल्या मांडीवरती घेते, फाटलेला पदर आहे तो पदर आपल्या बाळाच्या अंगावरती घालते। बाळ जर कुडकुडत असेल तर वरून दोन्ही हातानं घट्ट धरते आणि घट्ट धरून रात्र रात्र बसून काढते। तिचं नाव आहे आई। रात्र रात्र बसून आई ना, खूप प्रेम वेगळं आहे मला आई। ए बायकोही स्वार्थी आहे, अरे बायकोचं प्रेम स्वार्थी आहे। बायको आलो बाळावरती करते, असं आपल्या बाळावरती प्रेम करते। महाराष्ट्रामध्ये काय, भारतामध्ये काय, पूर्ण जगामध्ये आपल्या बाळाला जर कमवून आणलं तरच मी माझ्या बाळाला जेवायला वाढीन अशी एकही आई कधी म्हणत
म्हणते हे त्याला 18 फुटाचा रस्ता जरी पुरत नसला का नाही तर त्याची वाट अंगणामध्ये पाहत नसते. आल्यानंतर जरी डुलत आलं ना तरी त्याला धरते, बाथरूम मध्ये नेते, हातपाय धुते, पाटावरती बसवते, जेवणाचं ताट पुढे ठेवते, त्याला खाता येत नसलं तर घास मोडते, त्याला स्वतः फिरवते. तिचं नाव आहे बाबा. बापाचं तुम्ही दिसत नाही दिसत. आपल्या बाळाची चूक झाली तर चुकीवरती पांघरून घालते, तिचं नाव आहे आई. ऐका बरं, आपल्या बाळाची चूक झाली तर चुकीवरती पांघरून घालते, तिचं नाव आहे आई. आणि जर लेकराची चूक झाली ती जर बापाला कळाली तर चुकीची दुरुस्त करतो, तिचं नाव आहे बाप. चुकीची दुरुस्ती करतो, त्याचं नाव आहे बाप. अरे लेक नांदायला जाताना धडा धडा रडते, कन्या सासूऱ्याशी जाय मागे परतोनी पाय. आई धडा धडा रडते पण बापाच्या डोळ्याला येत किंचितही पाण्याचा लोलच नसतो. पण लेक गेल्यानंतर सगळे पावले रावळे पांगल्यानंतर घरात. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.